एक जाहिराती क्षेत्रातलाही एक छान चेहरा आहे, जो लोकप्रिय चेहरा म्हणून बघितलं जातं. पण तेव्हा लोक तुझ्याकडे काय फीडबॅक घेऊन येत असतात? कारण आम्ही मोठमोठ्या ब्रँडसाठी तुला बघत असतो. मला असं वाटतं की पहिल्या काही जाहिरातींसाठी तर मी प्रॉपर ऑडिशन्स दिले होते. हम्म. आणि मला इथे विवेक सरांचं आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की आय एम इटर्नली ग्रेटफुल की त्यांनी माझं एक काम पाहिलं आणि त्यांनी मला त्यांच्या पुढच्या जाहिरातीसाठी विचारलं हम्म. आणि तेव्हा मग मला पुढची जाहिरात मिळाली. आणि मग आता असं होतं की आम्हाला असं वाटतं की तुम्ही हे करावं, तुम्हाला आवडेल का? हम्म. किंवा आता मग थोडंसं अजून छान आपण शॉर्टलिस्टेड असतोच अगदी. किंवा त्यांना हवा असतो आपला चेहरा आणि मग तारखा जुळतायत का किंवा काय. आणि ते कम्प्लिटली वेगळं विश्व आहे. Right. त्यामुळे मला त्यामुळे तसा त्या ऑडियन्सही जोडला गेला असेल तुझ्यासोबत. ऍब्सल्युटली. म्हणजे मला कुठनं कुठनं फोन येतात. म्हणजे हम्म. माझा एक मित्र आहे क्षितिज दाते, तो एका गावात गेला होता आणि तो म्हणाला तुझी ऍड इथे लागली. म्हटलं कोणती? तो म्हणाला ही अशी. म्हटलं ओ हम्म. लवली. सो मलाही माहिती नसतं की त्या कुठे पोहोचणार आहेत, कशा पोहोचणार आहेत. आणि काही स्क्रिप्ट ब्युटिफुल असतात. जशी मी एक HDFCची ऍड केली होती, अत्यंत ब्युटिफुल स्क्रिप्ट होतं ते आणि मला असं वाटलेलं की हे मला करायचंय आणि ते झालं. खूप मोठी ऍड आहे ती हम्म. ऍक्च्युली थिएट्रिकल रिलीज असणार होती. म्हणजे आपल्या सिनेमांच्या दरम्यान दाखवतात ना, Right. तशी ती ऍड होती. Right. आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो. पण अनफॉर्च्युनेटली कोविड आला, त्यामुळे बरं. मग ती त्यांना नॉर्मल रिलीज करावी लागली. पण दॅट वॉज अ ब्युटिफुल स्टोरी. पण ऍक्टर म्हणून अत्यंत चॅलेंजिंग आहे, कारण एवढ्याशा सेकंदांमध्ये तुला तेच एक्सप्रेशन्स विथ सेम हम्म. इंटेन्सिटी फास्ट फास्ट करायचं.